श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्ताला स्वामी अनुभव हे नक्कीच देत असतात. असा कोणताही भक्त राहत नाही की त्याच्या स्वामींची कृपा त्या भक्तावरती होत नाही. परंतु फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांना स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर पटकन अनुभव येतात, तर काही भक्तांना अनुभव येण्यासाठी वेळ लागत असतो. परंतु श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की त्यांनी एकदा जरी एखाद्या भक्ताने मनापासून श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी देखील स्वामी त्या भक्तांचे आपल्याकडे ऋण ठेवत नाहीत. उलट त्यापेक्षाही जास्त योग्य वेळ आली की त्या भक्तांना देऊन टाकत असतात. त्यामुळेच तर श्री स्वामी समर्थ हे योग्य वेळेची वाट बघत असतात. जेव्हा जेव्हा एखाद्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी चमत्कार केलेला आहे तेव्हा नेहमीच योग्य वेळ आल्यानंतरच स्वामी चमत्कार करत असतात. कारण प्रत्येकाचे प्रारब्ध हे असतेच आणि प्रारब्धाचे भोग हे भोगूनच संपवायचे असतात. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे नियम अटी किंवा कोणत्याही प्रकारे की आपण स्वामींची सेवा करतो किंवा एखाद्या कोणत्याही देवाची सेवा करतो म्हणजे आम्हाला दुःख होणार नाही, त्रास होणार नाही, संकट येणार नाही असं कधीच नसतं. कारण जे त्रास होत असतो तो आपल्याच कर्माचा एक भाग असतो असं म्हणायला हरकत नाही. कारण नेहमीच असं सांगितलं जातं किंवा आपल्या ग्रंथामध्ये देखील असं आहे की प्रत्येक कर्माचा हा हिशोब घेतला जात असतो आणि त्यानुसारच आपल्या आयुष्यामध्ये घडत असते. तर खरोखरच जे आहे ते प्रत्येक गोष्ट भोगावी तर लागणारच आहे. परंतु ईश्वराची साथ जर मिळाली तर त्या भोगाची तीव्रता ही कमी होते आणि प्लस त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे की स्वामी ईश्वराची कृपा आपल्यावरती राहत असते. जेवढी निस्वार्थ भावनेची भक्ती असते तेवढेच ईश्वर आपल्यावरती प्रसन्न राहत असतात. आणि जेव्हा ईश्वर भगवंत आपल्यावर प्रसन्न होतात तेव्हा मात्र चमत्कार हे असे सुंदर सुंदर होत असतात. आणि स्वामी ही दैवी शक्ती आपल्या पाठीशी जर असेल तर खरोखरच स्वामी आईचं रूप आहे. आणि मग जेव्हा एखाद्या भक्ताच्या पाठीशी स्वामी असतात ना तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक संकटातून स्वामी तारून नेत असतात आणि आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव देखील देत असतात. आजचा देखील अनुभव तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या अहिल्यानगर येथील राहणाऱ्या आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी दिलेले सुंदर सुंदर ऐकूया अनुभव ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. अनुभव शेअर करायचा होता. नाव नाही, नाव नाही सांगायचं. राहता कुठे ते सांगायचंय. हो, अहिल्यानगर मधली मी. बोला ना. म्हणजे मी 15 वर्षापूर्वी आलेली स्वामी सेवेमध्ये ना. जिल्हा तालुका काय सांगायचंय का ताई? जिल्हा अहिल्यानगर आहे ना. अहिल्यानगर. हो. बरं बरं. हा आणि मग 15 वर्ष झाली तुम्ही सेवा करताय ताई? हो. अरे बापरे, भरपूर दिवस झाले की. हो ना ताई, मग ते अनुभव आले ना त्याच्यामुळे रोज मी तुमचा अनुभव ऐकते ना सकाळी रोज. अरे वा. सवय झाली ना अशी रोज ऐकायची. हा, ते 2 दिवसापासून कॉल केला पण ते बोलणंच झालं नाही ना आपलं. परवा केलता बघा मी आणि वेळ नव्हता आणि काल तुम्ही केला. नंतर मी केलता, नंतर तुम्ही केला पण मी म्हणजे दवाखान्यात गेली ना त्याच्यामुळे उचलला नाही. हो, आता येते आवाज. मग तेच कॉल उचलला गेला नाही ना काल. तुम्ही केलता नंतर ना तर मी नाही उचलला असं झालं काही. मग म्हणजे मी असे आले की मला ना साप चावला होता 15 वर्षापूर्वी. अरे बापरे, साप? हो हो. आणि मग त्यावेळेस ना माझ्या आईनी ना मला म्हणजे ती आता केंद्रात बोलली होती का मी तिला घेऊन येईन नाही का. मग ती घेऊन गेली मला तिथं आणि मग त्यानंतर ना ती मग तिथं म्हटली स्वामी चरित्र वगैरे पुस्तक वगैरे घे म्हणे तू नाही का. मग मी पुस्तक घेतलं आणि मग वाचायचे ना. आणि त्यानंतर ना मग असे 5-6 वर्ष गेली ना. मग त्यानंतर जास्तच मग म्हणजे असं घरी ना फॅमिली
म्हणजे 3 जण भाऊ, असं फॅमिली ना मोठी. मोठी फॅमिली. आणि जॉईंट आहे का? नाही, तेव्हा जॉईंट होती, नंतर म्हणजे सेपरेट झाली ना. म्हणजे एक मधली सेपरेट झाली आणि मोठे आम्ही एकत्र होतो ना. आणि मग त्यावेळेस म्हणजे इतका मानसिक त्रास विचारायचंच नाही काही. अरे बापरे. हो. आणि त्याच्यानंतर मग 5-6 वर्ष असेच गेले. आणि ते जे वेगळे निघेल होते ना, ते खूप म्हणजे असं नाही का त्रास द्यायचे, बोलणं किती, म्हणजे त्यांची मुलं सुद्धा शिव्या द्यायची काही आम्हाला. अरे अरे अरे. का? काय कसलंच काही नाही होत आहे. आम्ही म्हणजे इतके शांत, कोणाला 1 नको 2 नको, म्हणजे आपल्याला त्रास होतो नको त्याच्यापेक्षा आपण कोणाचंच नको हे, नाही का. हो ना. पण शेजारी सगळे नसतात. शेजारी आणि शेजारी राहायला खूप त्रास द्यायची काही ती. आणि आम्ही जे एकत्र राहत होते ना, ते पण असंच म्हणजे थोड्या वेळ काही झालं का लगेच काही पण बोलायचं, म्हणजे असं त्रास व्हायचा तितकं पण ना. आणि मग नंतर आम्ही ना, माझा छोटा मुलगा 2-3 वर्षाचा होता ना, तेव्हा मग त्यांच्यातून पण वेगळं निघलो आम्ही ना. आणि मग त्याच्यानंतर जे मधले ते आधीच वेगळं निघलेले होते ना ताई, त्यांचा तर त्रास कितकं पण, म्हणजे ते पार नाही का शेण फेकणं हे काही पण असं करायचं. अरे बापरे. आतीच झालं ना. आती म्हणजे विचारायचंच नाही. आणि ताई नाही का आपण गायांचा चारा वगैरे आणतो, असं त्यांच्याकडे ना शेळ्या वगैरे सोडून द्यायचं, म्हणजे काही पण असं नाही का त्रास द्यायचा. बापरे. आणि आमचं एवढं पण सहन होणार नाही, असं एवढं हे करायचं. आणि मग असंच भांडणं हे चालूच राहायचे कायम ना. आणि घालून पाडून बोलायचं काही पण, नाही का. असं फार म्हणजे शेळी बकराला कशाला पण, कुत्र्याला मध्ये घालून कशाला पण बोलायचं नुसतं, असं करायचं. मग त्यानंतर मग ना मला म्हणजे असं सहन नव्हतं होत ताई, म्हणजे नाही का आपण कोणाला काही म्हणत नाही, पण आपल्याला समोरचं किती हे करतं ना. मग इतका त्रास व्हायचा. आणि मग नंतर ना मग मी जास्त स्वामी म्हणलं नकोच कोणाचंच हे करायला, नाही का. तुम्ही काय बोलत नव्हता का त्यांना? ताई सवय नाही ना कधी भांडणं असं तसं बोलायची. नाही की, पण आता शेण वगैरे अंगावर टाकल्यानंतर म्हणजे ते अंगावर नाही, असं नाही का, अंगावर नाही, असं घरात त्यांची मुलं होती ना, मग समजा आपलं काम आहे ना मुलांना समजून सांगायचं ताई, नाही का. आणि ते फेकणार पुन्हा, मग आई वडीलच त्यांना पुढं करून द्यायचे, शिव्या द्या काही पण असं, नाही का. आणि म्हणायला गेलं का नाही आमच्या मुलं नाही असे, तुम्हीच कशी, असं काही पण बोलायचं, म्हणजे ऐकूनच घ्यायचं नाही समोरच्याचं काही. आणि मग आम्ही ना मग आता 6 नाही पण 3-4 वर्ष झाले असतील ताई, तेव्हा पण असंच म्हणजे ना असं ते हौद वगैरे असतो ना पाण्याचा, आणि मग ते नळी वगैरे जोडायची, आणि आमच्या विटा असायच्या, मग नळी निष्ठती म्हणून त्याच्यावर रचायची ती ना. आणि ते काय करायचे, पाणी भरून झालं का नळी ओढून घ्यायचे, मग विटा खाली उंचावरून पडलं फुटून जायच्या ना. रोज नवीन विटा घ्यायच्या. म्हणायला गेलो इतकं पण म्हणजे त्या जाऊबाई इतकं पण बोलल्या बरं का जास्त असं. आणि मला डायरेक्ट मग आता आपलं भांडण कशावरून, मला काय म्हणता का तू कशाला इथं आली म्हणे, जायचं नाही एखाद्याचा हात धरून म्हणे. आपण पण एक स्त्रीच आहेत, नाही का. हो ना. आणि खरं सांगू का ताई, स्त्रीची एक दुश्मन असते ताई. बाकी पुरुषांचं एवढं काय नसतं, पण एकामेकीचं नाही म्हणजे बरं वाटत नाही का कोणास ठाऊक. हो ताई, पण ह्या स्वामींची ना आम्ही इतकी सेवा म्हणजे करायची ना ताई, म्हणजे माझं असं मी ना ताई आता 6-7 वर्ष झाले कुणाच संग, म्हणजे दोन्हीकडून आम्ही ना लहान आहे ताई, पण आम्हाला मध्ये ठेवलेलं आहे त्यांनी राहायला, नाही का. आणि आम्ही फार कुणाचंच इकडचं नको तिकडचं नको, फक्त आपण आपलं काम करणे, कुणाची 1 नको 2 नको असं करतो मग. आणि तेव्हा भांडण झालं ना, तर मग ती काय म्हटली, ती अशी म्हटली ना मला, जायचं ना एखाद्याच हात धरून कशाला इथं आली. ताई स्वामींना मी फक्त म्हटले, म्हणजे मी तिला काहीच म्हटले नाही, स्वामींना म्हटले स्वामी बघा मला कशी बोलते, नाही का असं. आणि ताई असं झालं 6 महिने, आता एवढ्यात असं झालं का, नाही का, मला जे काय म्हणते ना कर्म, आपले कर्म तर आपल्याला फिरून पुन्हा येतात ना. हो तसंच आहे ना ताई, आपल्याकडेच येतं फिरून सगळं. हो. आणि ताई असं झालं का तिचाच मुलगा नाही का मुलगी घेऊन निघून गेला. शेवटी काय झालं सांगा बरं तुम्ही. मग ताई म्हणजे असं स्वतःलाच भोगावे लागतात, त्यात काय शंका आहे का ताई. हो ताई, मग असा त्रास नाही का कुणाला म्हणे असं समोरच्याला बोलायचं, मागचा पुढचा विचार नाही करायचा. आणि समजा शेवटी लई दिवस झाले तर नाही ना असं बोलू ना असं. आणि मग स्वामींनी म्हणजे असं म्हणजे दाखवलं ताई मला. अरे वा. आणि हो, आणि त्यानंतर ना
मग असंच आमचं आहे ना, म्हणजे आम्ही एकत्र होतो ना, ते मोठे जाऊ आणि ते आम्ही तेव्हा ना घर बांधलं होतं आणि जुनं पण होतं ना काही काही. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं, जे जुनं होतं ना ते आम्हाला दिलं. वेगळं निघल्यावर आणि नवीन त्यांना ठेवलं काही. आणि पण ते असं झालं का 2 वर्षानंतर आहे ना गळायला लागलं पावसात. जुनं म्हटल्यानंतर साहजिकच आहे ना. गळायला लागलं ताई. 3-4 वर्ष लई गळायचं. आणि त्यांनी ना मग कधी नाही का असं नवीन खोल्या घेतल्या, मग नाही का म्हणायचं काम आहे ना किंवा एकत्र होतं मग काहीतरी त्याच्यावर नाही का हे करायचं. तर काहीच म्हटले नाही. मग आम्ही काय म्हणलं, जाऊ दे आपल्या नशिबात होतं आपल्याला आलं नाही का, तर आपण काय करू, तो स्लॅब पाडू नवीन टाकू. पण असं झालं ताई का ज्यावेळेस ना स्लॅब हे करायचा तर पाडायचं माणसं आले, तर जे मधले होते ना ते बाया, त्यांनी काय केलं, ते म्हटले नाही नाही आमच्या इकडून ती स्लॅबच्या वरती ती 3-4 फुटाची वरुंडी असते ना, ती नाही काढायची म्हणे. तुम्हाला स्लॅब टाका नाही तर काही करा म्हणे, इकडे हातच नाही लावायचा म्हणे. आता काढलं नाही तर कसं काय स्लॅब काढायचा ना असं. आणि म्हणजे एकच भिंत आणि पुन्हा घालणार होतो ना आम्ही तिकडून. तर त्यांनी काय ते टाकून नाही दिलं. आणि मग त्याच्यानंतर ना पाहुणे वगैरे आले सांगायला ना, आणि तिथे मोठे बाया होते ना, तर ताई त्यांना ना बोलवलं म्हणे. मग एकत्रीचं घर होतं, मग यावं काहीतरी विलास काढू त्याच्यातून ना. तर त्यांनी ना ते आले पण नाही. आणि ती मोठी जाऊबाई होती ना, त्या म्हटल्या का नाही नाही कशाला त्यांना बोलवते, ते बरे म्हणून आले पण नाही बघायला. मग त्यानंतर ना पण जे होतं ना ताई, त्यांना असं वाटलं का आम्ही यांना स्लॅब टाकून नाही दिला, यांना किती हे केलं नाही का. पण तसं काही नसतं ताई, स्वामींच्या मनात आहे ना वेगळंच काहीतरी होतं नाही का. ताई, स्वामींनी जर ठरवलं ना तर एखाद्याला राजा बनवतील आणि ठरवलं तर एखाद्याला रंक बनवतील. हो ताई. आणि मग त्यानंतर आहे ना आता सध्या आहे ना ताई 1500 ते 1600 स्क्वेअर फूटचं घराचं काम चालू आहे. उन्हाळ्यापर्यंत पूर्ण होईल ताई. अरे वा. हो ताई. 2च वर्ष झाले त्याला आणि त्यानंतर आता एवढं मोठं काम चालू आहे ताई. अरे वा. बघा. म्हणजे असं होतं त्यावेळेस स्लॅब पाडायचा. आणि म्हणजे ना देवघराला पण जागा नव्हती ताई ना, दरवाजात यायचं. तर मग मी काय म्हटलं, दरवाजा आपण बदलून घेऊन तो बंद करून तिथं देवघर करायचं. तर मग मी म्हटलं फक्त स्वामीला, स्वामी मी म्हटले होते तुमचं पण देवघर करीन, पण नाही झालं नाही का. आणि ताई पण असं झालं तर ज्यावेळेस ते नाही होऊन झालं ना घराचं स्लॅब वगैरे नाही हे करायचं, तर मला स्वप्नात असं इतकं मोठं घर दिसलं होतं, ते जसं काही तसंच पूर्ण होणार आहे असं. अरे वा. म्हणजे आपण नियोजन करणारे कोणीच नाही ना ताई. कोणीच नाही ताई. आणि त्यांना पण आनंद भेटला ना, आम्ही यांना नाही का हे करून नाही दिलं. अहो त्यांचा आनंद काय क्षणभंगूर आहे ताई. तेच ना मग ताई. आणि तशांच्या आनंदात आपण नाही वाईट वाटून घ्यायचं, कारण ज्याच्या त्याच्या नशिबानुसार भेटत असतं ताई. नाही ना ताई, कोणी म्हटलं का, म्हणायचं ना तुम्ही स्लॅब वगैरे टाकणार होते काय झालं, मी म्हणायचे जाऊ दे, नाही टाकून दिलं तर नाही टाकून दिलं, स्वामींच्या मनात असलं तर याच्यापेक्षा मोठं भेटन म्हणायची. हो ना. आणि तेच झालं पुढं, असं झालं. अरे वा. हो ना ताई. म्हणजे असं नाही का ताई, म्हणजे 6-7 वर्ष झाले मी ना, म्हणजे स्वामी सेवा नाही माझ्याच ना जास्त शेती वगैरे ना ताई. पण आहे ना मी काय करते, फोनवर आहे ना ताई, फक्त म्हणजे संध्याकाळी झोपले ना तरी पण तो मोबाईलवर माझं नाही का तारक मंत्र, पुन्हा स्वामी समर्थांचे भक्तिगीत हे सगळं सारखं म्हणजे कंटिन्यू मी कोणाचं याचं ऐकत नाही, कोण ऐकत नाही. स्वामींच्या म्हणजे आपल्या नामस्मरणामध्ये स्वामींच्या आणि ते कसं म्हणजे दिवसभर पण तेच. आणि स्वयंपाक असो, आपलं काम असो, शेतात असो, कुठं असो, तेच चालू असतं. खूप छान ताई. पुन्हा ना त्याच्यानंतर म्हणजे दिवाळी नंतर तुम्ही म्हणता ह्यांना अनुभव आले का काही नाही का एवढे. आणि त्यानंतर ना म्हणजे घर पण झालं, म्हणजे काही एवढं सोपं नाही ताई. आणि मी 3 महिने म्हणायचो आम्हाला तिथं जागा द्या, आम्हाला ना घर बांधायचंय नाही का. तर मोठ्या बायांनी 2 महिने ना ताई नाही ते वाटण्या नाही करायच्या, तशा करायच्या, तशा काही, म्हणजे 2-3 महिने फार इतकं हे केलं. पण आम्हाला जे लागत होतं ना ताई, स्वामींनी तेच जागा आणि तेच ठिकाणी दिलं. ते मुद्दामहून कितीही एखाद्याचं वाईट चिंतलं तर ते स्वतः स्वामींनी ठरवलेलं असतं, त्याच्यामुळे कुणी काही विचार केला तर तसं होतच नाही.
नाही म्हणजे स्वामींना मी ना असं डायरेक्ट काही मागितलंच नाही ताई आतापर्यंत तरी कधीच नाही. आम्ही ना म्हणजे तेव्हा ते घर म्हणजे जागा मागत होतो म्हणजे ठीक आहे आमच्याकडेच ती करायला पण ते नावावर नसल्यामुळे तरी पण ते देत नव्हते ना घर नाही बांधायचं म्हणायचे. आणि मग त्याच्यानंतर मी ना दिंडोरीला गेले होते ना काही 12व्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये. आणि त्याच्यानंतरच 1 महिन्यामध्ये ते आम्हाला जागा वगैरे भेटली तिथं ना असं. आणि त्याच्यानंतर ना दिवाळीनंतर 2-4 दिवसांनी ना आमची गाडी चोरी गेलती ताई. गाडी चोरीला? हो. गाडी कशी 2 व्हीलर होती का? हो घरापुढे लावलेली होती आणि घरून गेली होती ताई. अरे बापरे! आणि कशी म्हणजे तुम्ही लॉक वगैरे नव्हता करत का? म्हणजे ना लॉक नव्हता, चावी नव्हती तिला. पण मग काय झालं म्हणजे ना ते मुलाला म्हणत होता आम्ही घेऊ पण नको असं नाही का. आणि तो ऐकतच नव्हता काही नाही का. आणि घेतली आणि त्यानंतर काय झालं 1.5 महिना झालता ताई. आणि ती घराकडून रात्रीची गेली चोरीला. दिवाळीच्या नंतर 6 तारखेला गुरुवारीच गेली बरं का ताई. आणि 1-2 ठिकाणी बघितलं म्हणे काही सापडणार नाही म्हणे बरं का ताई. पण काय म्हणता ना ताई अशक्य ही शक्य करतात स्वामी नाही का? स्वामी आहेत. हो ना. हो ताई. आणि 1-2 महिन्यांनी ना गाडी आई म्हणून हे समजलं बरं का आम्हाला. ती आणि मग नंतर आहे ना 4 महिन्याने आम्हाला गाडी भेटली ताई ती. अरे वा. आणि ती पुढच्या त्याला काय शिक्षा वगैरे झाली का नेणाराला? नाही ताई त्यांचं तर विचारायचंच नाही म्हणजे ना ते म्हणजे आता ते लई म्हणजे आता सांगण्याचं हे काय म्हणजे कसं म्हणजे तुमच्यातलेच होते का कोणी चोरी करणारे? हो म्हणजे असे ओळखीचेच होते. बापरे! आणि आणि मग त्यांनी गाडी चोरली तर मुलगा म्हणायचा मी बाहेर कामाला वगैरे नाही का. आणि त्यांनी ना काही भरपूर गाड्या वगैरे चोरल्या होत्या ना अशा 2 व्हीलर होत्या 20 आणि 2 चाकी अशा बऱ्याचशा चोरलेल्या होत्या त्यांनी ना. आणि मग त्यांना पकडलं पोलिसांनी आणि त्यांना एका म्हणजे त्या मुलाला स्वतःला म्हणजे असं ऐकले 6 लाख रुपये भरून सोडून आणलं आणि केस चालू आहे त्याच्यावर. बापरे! आणि मग त्याच्यानंतर 4 महिन्यांनी ताई आमची गाडी भेटली आम्हाला पुन्हा. अरे वा. जी भेटणार नव्हती असं सांगितलं होतं ताई तरी पण भेटली. अहो ताई स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना की कोणतीच गोष्ट म्हणजे आपण विचारच करू शकत नाही की स्वामी काय करू शकतील आपल्या भक्तांसाठी. हो ना ताई. म्हणजे इतकं म्हणजे नाही का प्रत्येक म्हणजे असं आहे रोजचं जीवनच जसं नाही का एखाद्या याच्यासारखं झालंय माझं तर खरंच ना. अहो तुम्हाला म्हणजे असं म्हणजे प्रत्येक स्वामी भक्ताला तुम्हालाच नाही का एक असं म्हणजे एक लॉटरी म्हणतात ना त्या पद्धतीचं एक स्वामी भक्तीमध्ये आल्यानंतर एक अनुभव येतोय. आणि ताई 2 वर्ष झाले तेव्हा आहे ना म्हणजे मला तेव्हा तर एकदा साप चावला होता 15 वर्षापूर्वी. आणि मी ना असं दिवस असा माळवला होता दिवा वगैरे लावला स्वामींचं दर्शन घेतलं. आणि ना मला म्हणजे असं कांद्याचं शेड लांब आहे ना. तर मी माझ्या मुलाला म्हटलं अंधार पडायला लागला चल रे मला म्हणजे कांदे आणायची. आणि ताई आम्ही गेलो म्हणजे माझ्या म्हणजे कधीच मनात आलं नाही ताई त्या दिवशी माझ्या मनात असं आलं का तिथं नाही का असं आमच्या गायांच्या मोरघासाच्या बॅगी वगैरे असतात ना तर नाही का साप वगैरे असू शकतो कधीच मनात आलं नाही ताई. आणि त्या दिवशी माझ्या मनात आलं बरं का. म्हणजे तुम्हाला संकेत दिला तुमच्या मनातून. स्वामींनी असं. आणि मी गेले तिथं आणि ताई कांदे भरताना मुलाने ना असं फोनचा टॉर्च लावला बरं का. आणि त्यामध्ये साप चालला ना ताई. अरे अरे अरे. हो ताई फार एकदम म्हणजे मी म्हटलं मला कधीच नाही म्हणजे जसं स्वामींनी सांगितलं नाही का ताई. म्हणजे इतकं हो. आणि त्याच्यानंतर ना पुन्हा ताई ना मार्च मध्ये आमचा ऍक्सिडेंट झाला. म्हणजे तुम्हाला तो साप चावल्यानंतर तुम्ही बेशुद्ध होता का शुद्धीवरच होता? तेव्हा का नाही ताई तेव्हा ना म्हणजे असं झालं का त्याने मला धरलं पायाला आणि मी एका हाताने त्याला लोटलं. अरे बापरे. ओढून काढला? हो. आणि मग ना मला असं 4 दात लागली होती पायाला. पण म्हणजे असं 3 कमी लागली होती आणि 1 जास्त लागला होता पण असं रक्त निघलं होतं ना. म्हणजे विष गेलंच होतं ना तुमच्या शरीरात? हो म्हणजे पण ते बिरोबापाशी वगैरे नेतात ना आमच्याकडं. मग तिथे नेलं होतं मला मग काही नाही झालं ना. अरे वा बरं झालं. आणि आता मार्च मध्ये ना ऍक्सिडेंट झाला ताई आमचा. आणि 2 व्हीलरवर चालला होता का? हो 2 व्हीलरवर होतो आम्ही आणि आमचा ऍक्सिडेंट झाला म्हणजे आम्ही ना आमच्या साईडनं होतो आणि आता नगर मनमाड रोड ना चौपदरी ना. तर मग आम्ही ना आमच्या साईडनं होतो आम्ही नगर साईडला चाललो होतो आणि इकडच्या म्हणजे मध्ये डिवायडर होतं ना ताई. आणि ते गाडीवाले डिवायडर सोडून डायरेक्ट त्या कडाला आले आमच्या अंगावर. अरे अरे अरे. आणि मग आमच्या गाडीला ना धडक बसली पण ताई
समजा ताई समोरच्याला इतकं लागतं ना, आम्हाला काहीच लागत नाही. म्हणजे काय म्हणायचं सांगा बरं तुम्ही? बापरे! पुढच्याला म्हणजे काय तो टू व्हीलरवरच होता का पुढचा? हो, ते टू व्हीलरच होती ताई. आणि त्याला म्हणजे काय म्हणजे काय लागलं त्याला? त्यांचं आहे ना गुडघ्याची वाटी पण फुटली ताई. अरे आणि बापरे! गुडघ्याच्या खालती ना तिथं अशी हे पण मोडलं, नळी असं खाली. अरे अरे तिथं पण मोडलं ताई त्यांचं. बाप आणि आम्हाला आहे ना, मला फक्त गुडघ्यांना लागलं आणि ताई त्यांच्या ना खांद्याला लागलं होतं. पण त्यात पण मग काहीच असं नाही का म्हणजे म्हणजे आपला तोडका मार लागला होता तुम्हाला. हा थोडं काहीच नाही झालं ताई फार म्हणजे असं. आणि खरचटलं का? समोरच्याला एवढं लागलं ताई. बापरे! बघा असं स्वामी किती रक्षण करतात हो ताई. म्हणजे त्या दिवशी सुद्धा ताई नाही का स्वामींनी जसं सांगितलंच होतं. म्हणजे ना ताई लग्नाला चाललो होतो ना आणि इतकं जवळचं लग्न पण त्यात कसलाच आनंद नाही. सकाळी असं जाऊशीच हां, वाटत हां. नव्हतं. काय काय म्हणजे झालं काहीतरी ताई सांग. घडणार आहे त्याच्यामुळे ते मन नाराज होतं. हो ना ताई, असंच काहीतरी झालं होतं. हां, हां. म्हणजे असे नाही का लई म्हणजे अनुभव नाही का ताई. स्वामी आणि दाखवून त्याच्यानंतर देतात ना हो ताई. हो, कोरोनामध्ये पण मला ताई कोरोना झालता. हं. हो, तेव्हा ना ताई आम्ही म्हणजे कोरोना झाला म्हणून सांगितलं. पण मी स्वामी समर्थ स्वामी आम्ही ना ते स्कोअर चेक करायला गेलो ना. हां. तर तिथं कोणी म्हणायचं मला 2 दिवस 3 दिवस झाले आणि माझा 7चा स्कोअर निघाला, 8चा निघाला. हं. आणि ताई मला 8 दिवस झाले कोरोना होऊन आणि चेक केलं तर डायरेक्ट 0च अरे बापरे! स्कोअर आला. हो ताई. बापरे! काहीच नाही. मग काय म्हणजे असे लय अनुभव येतात ताई. अहो स्वामी खरोखरच ना काय मला तर शब्दच राहत नाही हो ताई स्वामींच्या बद्दल बोलायचं म्हटलं ना. तेच खरोखरच ना. असं वाटतं मग काय. खरोखरच खूप धन्य आहे आपण अशा मग काय. जगाच्या चालक मालक पालकाचं जे भक्ती करतोय ना खरोखरच खूप धन्य आहे. स्वामींची लीला अगाध आहे ताई. मग काय ताई. आणि त्यानंतर ना ताई 3 वेळेस ना आम्ही वाघ नाही का असं वाघ आमच्याकडे वाघाची भीती आहे ना ताई. हां, हां, हां. आणि पहिल्यांदा ना वाघ म्हणजे ना मी असंच आमचा घास वगैरे तिकडं गेलेली होती. हां. आणि ताई तिथे आहे ना रोडला एक म्हणजे ताई चालल्या होत्या. हं, म्हणजे ओळखीच्याच होत्या. आणि हं. त्यांनी तिकडून इतक्या लांबून वाघ बघितला आणि मी जवळ असून वाघ बघितला नाही. बापरे! आणि आणि त्या इतक्या आवाज द्यायच्या. आणि मला ना म्हणजे माझं असं वावराचं असं कुठं असं फोनमध्ये स्वामींचं लावून द्यायचं हां, आणि त्या आपलं आपलं काम आवाजामुळे चालू. हो. हां, आणि इतका मोठा आवाज आणि मला काही आवाजच नाही आला. हां. नंतर त्याला आवाज द्यायचे. नंतर माझं लक्ष गेलं त्यांच्याकडे. आधी मी वाघ बघितला ताई. हां. आणि मग त्यांना बघितलं. पण मग वाघाचं आणि माझं आहे ना थोडंसं अंतर होतं. वाघ मग त्यांच्या आवाजाने तो गेला निघून मग तिथून. बापरे! त्यांच्या आणि आवाजाने नाही ताई स्वामींच्या कृपेनेच गेला म्हणावं लागेल. म्हणजे ताई मग कोणी का होईना जसं काही त्या का होईना स्वामींच्याच ह्याच्यात आल्या ना. म्हणजे त्यांनी आवाज दिला नाही तर काही पण करू शकतो ना. अहो पण ताई तुम्हाला त्यांचा आवाज आला नाही पण वाघाला त्यांचा आवाज आला तो त्यांच्या आवाजाने नाही म्हणजे स्वामींच्या स्वामीच आले ना ताई हो जशी नाही ना, का. हो ना, हो ना. आणि त्यानंतर ना ताई मागच्या वर्षी पण असंच ना कपाशी होती आणि 3 दिवस ना माझं असं डोकं दुखायचं. आणि ना मग मी काय म्हटलं म्हणजे माझा मुलगा आहे ना नेमकं गुरुवारच्या दिवशी घरी राहिला हं. होता. आणि मग मी म्हटलं अरे चल ना आपण ना मिरच्या घेऊन येऊ. त्याच्यातनं मिरच्या लावलेल्या होत्या ताई. हां, हां, हां. आणि आम्ही गेलो आणि 3 दिवस डोकं दुखत म्हणून गेलो नाही. आणि त्या दिवशी गेलो आणि आमची कसं आता 2 जण होतो मग बडबड चालू होती. हं, हं. आणि वाघाने कुत्रा आणलं होतं ताई धरून. कुत्रं? आणि असे 2 याच्यावर तोडला आम्ही. तिसऱ्या याच्यावर जाणार आणि गेलो. आणि त्याला आमचा आवाज आल्यामुळे तो थोडासा 2-3 याच्यावर असं नाही का थोड्याशा अंतरावर पुढं गेलेला असं ना कुत्रं तिथंच म्हणजे ताजा आणून पडेल होतं. हां, हां, हां. आणि बघितल्यावर आम्ही ना तिथून पळलो. मी मुलाला म्हटलं चल इथं काहीतरी म्हटलं. आणि थोडंसं मागं आलो आणि ताई लगेच वाघ डरकाळ्या फोडायला लागला. बापरे! आणि तेव्हा पण ताई वाचवलं स्वामींनी. स्वामी. आणि आता आहे ना ताई नाही का आता हे होतं का दीपामावस्या नव्हती का आता हां, हां, गुरुवारी. हां, हां. दीपामावस्या. त्या दिवशी तर ताई मी संध्याकाळी चारा काढत होते 5 वाजता. हां. आणि फक्त ना असे 50 म्हणजे 2-3 वाफे म्हणजे आपले 50 पावलं फक्त एवढ्याच अंतरावर वाघाने आवाज दिला. बापरे! आणि तेव्हा पण ताई मी काय करते मला ना सवय झाली वावरात गेलं का मी स्वामींचंच ऐकत होती. हां. आणि एवढा मोठा आवाज आला मी फक्त फोन घेतला आणि डायरेक्ट घरी पळत आले. नाही हो ताई आणि घरी एकटं आले जाऊ नका तुम्ही शेतामध्ये जात असताना असं वाघाची भीती आहे नाही म्हटल्यानंतर. आणि घराजवळ नव्हता. आणि मग घरी आले आणि जावाच्या मुलाला म्हटलं अरे तिथं वाघ होता. आणि ताई तो ना पळत गेला. नवीन घर बांधलेलं आहे ना त्याच्यावरती गेला बघायला.
हा हा. आणि जिथं मी ना चारा काढत होते तिथंच तो वाघ उभा होता. बापरे. हो ताई. म्हणजे नाही का, आणि तसं फोन मध्ये जर कसं असं चालू नसताना ताई वाघ कसं आहे असं शांतपणे येतो आणि डायरेक्ट नाही का झेप घेऊनच हो ना, माणसाला हो धरतो ना. ना. बापरे. आणि हो ताई, तेव्हा पण म्हणजे स्वामींनीच वाचवलं ताई मला. हो ना, नाही हो का. ना. स्वामी शक्ती पाठीशी असल्यानंतर प्रत्येक वेळी रक्षण करतात ताई. हो ना ताई. तर असं ना प्रत्येक वेळेस म्हणजे ना म्हणजे असं हेच झालं. आणि आता पण ना शनिवारी ना शुक्रवारी ताई ना मुलाला ना पैसे लागत होते ना असे भरायला शाळेसाठी. हा. तर नेमकं पैसेच नव्हते. आणि मोठ्या मुलाला फोन केला तर तो म्हटला मी सकाळी देईन पण जास्त नाही म्हणे माझ्याकडे. हम्म. आणि ताई त्याने काय केलं, हम्म. म्हणजे असं म्हटलं आता ना काय करायचं काय करायचं. हम्म. आणि बऱ्याच दिवशी ना एक जणाकडे पैसे होते ताई. हा. देतच नव्हते, लय वेळेस म्हणून झाले. हम्म. आणि अचानक दुसऱ्या दिवशी न म्हणता ताई सगळे पैसे तिने आणून दिले 45,000 रुपये. अरे वा. म्हणजे नाही का स्वामीला वाटतं खरं त्यांना किती अडचणी हा देत नाही नाही का. हो ना, हो ना. आणि कसं असतं ताई, हो, स्वामीमय झालो ना एकदा, स्वामींच्या हो. सेवेमध्ये आलं की अख्खं कुटुंब म्हटलं तरी स्वामी सावरून नेत असतात ताई. हो ना ताई. आणि ताई आणि आता घर बांधायचं होतं ना. हम्म. तर आमच्या काही म्हणजे आता ना ते पाहुण्यांना मध्यस्थी घालूनच असं जागा वगैरे भेटली ना ताई. हा हा. आणि मग ना ते ते पण स्वामी सेवेकरीच आहे ताई. मग पाहुणे पण ना आमचे हा हा. ते केंद्रात वगैरे जात असतात ना. मग त्यांनी म्हणजे त्यांचं नाही ते माझ्या मोठ्या बायांचं बोलणं झालं का हम्म. त्यांना द्यायचं म्हणे तिथं द्या सांगा म्हणे असं तसं. ते इथं आले मला म्हटले हम्म. तुम्हाला तिथं सांगितलं घर बांधायचं तर म्हटलं हम्म. ते पुन्हा म्हणते नाही तर त्यांनी तिथं बांधलं आम्ही. तर ते कसं म्हणतात जसं स्वामीच बोलतात ताई. ते कसं म्हणतात तुला काही करायचं तुझी चिंता काळजी मिटली ना तुझं बांधतो त्यांचा नको ना विचार करू तू. अरे वा. असं असं म्हटले बरं का. त्यानंतर ना ताई हा ते घरी गेले आणि त्यांनी लगेच ना ते केंद्रातले शास्त्री वगैरे असतात ना. हा हा. त्यांना सांगून ना मुहूर्त पण काढला का नाही का पूजा वगैरे करण्याचा. हा हा. अरे वा. आणि हो. आणि ना मग फेब्रुवारी मध्ये ना ताई हम्म. त्यांनी 13 तारीख दिली बरं का. हम्म. 13 नाही 14 15 असं 3 दिवस होतं ना. ते काय म्हणतात शनिवारी पूजा करू बरं का ताई. हा हा. आणि मी संध्याकाळी काय म्हणते नाही हो आपण ना गुरुवारीच करू म्हटलं पूजन म्हटलं. कारण कसं गुरुप्रतिपदा आहे ना त्या दिवशी ताई. हा हा हा. आणि गुरुवार पण स्वामींचा वार आहे असं म्हटले बरं का ताई. हा हा. तर हे म्हणतात नाही पण त्यांनी ना शनिवारी सांगितलं म्हणे. हम्म. आणि ताई असं म्हटलं संध्याकाळीच फोन आला म्हणे नाही नाही शास्त्री म्हटले गुरुवारीच पूजा करायची तुमची अरे ताई. वा. आणि मग ना गुरुवारी म्हणजे ताई बघा ते केंद्रात पण जायची वेळ नाही आली. त्यांनी सगळं बघितलं ताई. आणि काय काय पूजाला लागतं त्यांनी फोनवर सगळं पाठवलं. त्यांना घेऊन पण आली ताई. पूजा पण आले. आणि म्हणतात कसं ताई स्वामींचा फोटो आहे का तुमच्याकडे पूजा करायला. म्हणजे पूजा सुद्धा स्वामींच्याच यांनी झाली ताई अरे तिथं. वा. म्हणजे ते स्वामींनीच घडवून आणलं ताई. फक्त तुम्हाला संकेत देण्यासाठी ते स्वामींचा फोटो आहे का म्हणाले. म्हणजे ते तुम्हाला लगेच समजेल की स्वामींनी हे प्रत्येक गोष्ट केलेली आहे. हो ताई. म्हणजे असं नाही का म्हणजे इतके अनुभव म्हणजे असं नाही का ताई रोज काही ना काही असे छोटे मोठे तर कितकं पण येतात ताई. हम्म. आणि मागच्या वर्षी ना ताई माझं कानातलं हरवलं बरं का. हा हा. आणि कानातलं माझं असं मला वाटलं मी शेतीत गेलेले होते ना ताई. हा मग मला वाटलं तिकडेच हरवलं तर काय. पण तसं नाही झालं ताई. आमच्याकडे ना कुत्रा आहे ना. हा हा. आणि मग ते काय झालं ते त्याला ना मांजराची आवड आहे. ते खेळतात ना. हा हा. आणि मग माझे मिस्टर उठले आणि त्याला सोडून दिलं. हम्म. आणि ते काय झालं मांजरा मागं पळालं आणि माझ्या कानावरती पाय दिला तर ताई हा त्याने हा. बरं हा का. हा. आणि मी तोंडावर घेतलेलं पण ते कानातलं तुटलं माझं वालं ना. हा. आणि ते पडलं. आणि मग ते म्हणते कुठं तुझ्या कानाला लागलं कुत्र्याने हे केलं पंजाला असं ना. हम्म. आणि बघते म्हणते तुझ्या कानातलं कुठे. आणि ताई मग ना मी म्हटलं अयो कानातलं हरवलं. आता कुठं हरवलं तर काही कळलंच नाही. म्हटलं आता काल मी शेतात गेलती मग माझ्या लक्षात नाही का काय ना हा हा. असं. आणि काही बघितलं ब्लँकेट वगैरे मध्ये काहीच सापडलंच नाही बरं का. हा हा. आणि गायांचं एक तासभर मी कामावरून आले ताई. आणि मी मोबाईल घेतला हातामध्ये आणि ना हा स्वामी दरबार म्हणून ना माझ्या फोनमध्ये ना स्वामींचा हे ना ग्रुप आहे ना. हा हा. आणि ताई त्याच्यावर असं होतं सुविचार होता का नाही का तू प्रयत्न करून बघ ना म्हणजे असं नाही का नक्कीच यश भेटेल असं हा काहीतरी हा. होतं बघ हा वाक्य नाही हा. का ताई. हा हा. आणि म्हटलं पुन्हा एकदा प्रयत्न करून बघू नाही का. हा. आणि ताई पुन्हा ब्लँकेट झटकवलं आणि त्याच्यातच कानातलं सापडलं माझं. अरे वा. म्हणजे असं म्हणजे ना प्रत्येक वेळेस ना असं लई म्हणजे असं नाही का
काही ना काही होतच राहतच. हो ना, हो. ताई, हो. स्वामी कोणाच्या मार्फत किंवा कशाच्याही मार्फत आपल्या भक्तांपर्यंत संदेश पोहोचवतात ताई. हा तेच ना ताई मग असं. हं, हं, हं. आणि त्यानंतर ना ताई मोठ्या मुलाला आहे ना जॉब पण लागला ताई. अरे वा, बरं झालं. हो म्हणजे त्याच्या आणि पण आयुष्यात सार्थक झालं. हो ताई म्हणजे गुरुवारच्याच दिवशी नाही का असं प्रत्येक गोष्ट ताई गुरुवारच्याच दिवशी आणि घराची पण प्रत्येक गोष्ट गुरुवारच्याच दिवशी व्हायची ताई. हां, हां. आणि त्याचा पण ना इंटरव्ह्यू गुरुवारच्या दिवशी, त्याची जॉईनिंग गुरुवारच्या दिवशी, असं प्रत्येक ताई म्हणजे नाही का प्रत्येक गुरुवारच्याच गोष्ट दिवशी. गुरुवारी. हा गुरुवारच्याच दिवशी होती. आणि पुन्हा ना ताई तो असा आला आणि म्हणतो कसा की नाही का संध्याकाळी ना 5ला सुट्टी होती पण भूक लागती नाही का. हां, हां. तर मग मी काय म्हटलं, अरे मग भूक लागते तर संध्याकाळी मेस लावलेली तर मग तो बिस्किटचा पुडा वगैरे काहीतरी घेत जा नाही का खायला हां, हां, हां. असं. तर ताई असं झालं का दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर त्याला जनरलची ड्युटी लागली हो. आणि त्याला संध्याकाळचा नाश्ता सुद्धा भेटायला लागला 5 वाजता. अरे वाह! हो हो ताई. स्वामींनाच काळजी नाव ताई. हो ताई म्हणजे आदल्या दिवशी म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच असं हे झालं ताई. सुरुवात झाली नाश्ता भेटायला. हो ताई. खूप म्हणजे छान. सकाळी असायचं नाश्ता, दुपारी जेवण, पण त्याला कसं असं 5 वाजता त्याला असं त्याचं म्हणणं झालं आणि दुसऱ्या दिवशी लगेच सुरुवातच झाली ताई. अरे वाह! हं. स्वामींनाच हो. काळजी नाव ताई प्रत्येक गोष्टीची. हो ना ताई, प्रत्येक गोष्टीची स्वामींनाच काळजी असते. खूप छान अनुभव आहे ताई. खूप हां आणि सुंदर. ना ताई हां तेच ना मग. आणि त्याच्यानंतर ना एक विसरूनच गेले काहीतरी सांगायचं होतं. अरे वाह! म्हणजे असे छोटे मोठे तर भरपूर येत राहतात ना नाही हं. का. तुम्हाला असं. मोठ्या मुलाला तिथं तुमच्या आसपास जॉब लागला का ताई? नाही पुण्यामध्ये आहे ताई तो. हां, हां, हां. हं. बरं झालं. हं. स्वामींच्या हो. कृपेनं प्रत्येक गोष्ट व्यवस्थितच होत जाते ना हो ताई. हो ताई म्हणजे त्याचा ना 10वी नंतर लगेच डिप्लोमा झाला आणि त्याला म्हणजे डिप्लोमाच्याच नंतर लगेच म्हणजे त्याची प्लेसमेंट झाली ताई म्हणजे 19व्या वर्षीच. अरे वाह! हो ताई. किती छान म्हणजे असं नाही किती का. लवकर. हो. हां. हां ते सांगायचं असं होतं ताई का हां. म्हणजे 2 वर्ष झाले असतील तेव्हा ना असं मी रात्रीची झोपलेली होती बरं का. हां, हां. आणि म्हणजे असा टीव्ही वगैरे चालू होता. हां, हां. आणि अचानक ना म्हणजे मला असं स्वप्न पडलं का मी स्वामींचं दर्शन घेते. स्वामींचं असं ते उभे स्वामी आणि स्वामींचं दर्शन घेऊन राहिले असं स्वप्न पडलं आणि मला इतकी पटकन जाग आली ताई. अरे वाह! म्हणजे स्वामी तुम्हाला दर्शन द्यायला आले होते ताई स्वप्नात म्हणून तुम्ही दर्शन घेतलं. हो ना ताई. मग असं किती म्हणजे असे ना म्हणजे म्हणजे असं छोटे मोठे तर इतके अनुभव येतात सारखेच ताई. काय काय करता सेवा ताई तुम्ही? ताई मी ना म्हणजे मला जर वेळ भेटला ना मग मी काय करते गुरुचरित्र ते स्वामी चरित्र आहे ना एक दिवसात पूर्ण म्हणजे एक दीड तास लागतो तेवढं म्हणजे ज्या दिवशी वेळ असेल मग मी सगळं वाचते एक दिवस. हां, स्वामी चरित्र सारामृत. हा स्वामी चरित्र सारामृत वाचते आणि पुन्हा आहे ना तारक मंत्र वगैरे असं नाही का. हां, हां, हां. असं म्हणजे वेळ असला तर मग 11 वेळेस तारक मंत्र असं आणि नसला तर 2 वेळेस दर्शन. आणि ताई आपण नाही का कर्म आणि कष्ट म्हणजे नाही का प्रामाणिक करायचे बाकी हां, काहीच हां. नाही म्हणजे तेच असं. आणि महत्वाचं असतं ताई. एखाद्याने नाही भक्ती केली ना, तरी सुद्धा प्रामाणिकपणे जर असेल ना, तर स्वामी प्रसन्न होतात ताई. हा तेच ना मग ताई. प्रामाणिकपणा खूप महत्वाचा आहे ताई. मग तेच ना ताई मग माझे मिस्टर पण तेच म्हणतात ताई म्हणजे असं आहे ना आपण कुणा म्हणजे नाही का कष्ट वगैरे नाही का आपण प्रामाणिक करतो ना ते स्वामी म्हणजे असं आहे. माझ्या मुलांचा पण ताई स्वामींवर विश्वास माझा लहान मुलगा आहे तो तर म्हणत असं होतं तू ना काही बोलू नको तू म्हटली का तेच होतंय. अरे वाह! आणि मोठा मुलगा पण आहे ना ताई तो म्हणतो असं ताई स्वामींचीच कृपा म्हणायची हो नाही ना. का मी इथपर्यंत आलो ताई म्हणजे असं नाही का असं प्रत्येक वेळेस त्याला पण जर असा आला ना मग केंद्रात वगैरे जाऊन येतो तो. अरे वाह! छान आहे ना हं. ताई. म्हणजे हो. आपण स्वतः स्वामी सेवेकरी आहेच, पण आपली पुढची पिढी सुद्धा खरोखर हो. नाही ताई स्वामींच्या मुलं आहे सेवेमध्ये ना आली मुलं पाहिजे. पण खूप असे शांत आणि नाही का कुणाला पटकन बोलणार नाही. आणि आम्हाला पण नाही ताई घरात पण नाही कधी आमच्या घरात ना ताई भांडण वगैरे तर काहीच नाही कधीच नाही. म्हणजे माझ्या लग्नाला 21 वर्ष झाले ताई पण कधी भांडण म्हणून नाही असं नाही का एकमेकाला कधीच नाही ताई. हां, हां. अरे वाह! छान आहे ना हं. ताई. हो. खूप सुंदर ताई. हां, तेच ना मग ताई म्हणजे असं कसं आपण नाही का ताई म्हणजे म्हणजे असं म्हणजे शेजारी तरी म्हणजे किती वातावरण हे होतं ताई ते मुलं शिव्या वगैरे द्यायची हां, पण हां. माझ्या मुलांनी कधीच त्यांना शिव्या दिल्या नाही आणि मी उलटं म्हणायचे
त्यांच्या मुलांनी केलं ना ते आपण नाही करायचं. आपण आहे ना हो चांगलं वागायचं ताई. हो ना हो ना कधी पण नाही का. हो ना तेच तेच खूप शेवटी नाही का. महत्वाचं नाही ताई. हो. नाही उद्या समजा आपण दुसऱ्याला शिव्या द्यायला लावायच्या आणि नंतर ताई काही दिवसांनी आपल्याला पण ते देऊ शकतात ना. हो फक्त ना तुम्ही बघू. तेच तर सरळच आहे ना. बघा आता तुम्हाला तर अगोदरच्या अनुभवावरून समजलंच असेल ना. म्हणजे हो ताई. जे आहे आपण जे बोलतो दुसऱ्यासाठी ते आपल्याकडेच येत असतं ताई. म्हणजे ताई 7-8 वर्ष म्हणजे मी इतकी रडायचे का म्हणजे विचारताच सोय नाही ताई. फक्त 6-7 वर्ष झाले तेव्हा स्वामींना एकच सांगितलं, स्वामी काय असं नसन सगळं तुमच्या चरणावर, मी काहीच नाही फक्त तुमचं नाव घेणार आणि कष्ट करणार. तुम्हाला काय द्यायचं नाही द्यायचं ते तुम्हीच ठरवायचं. हो मी ना. काहीच मागणार तर नाही, तुम्हीच द्यायचं तुम्हाला काय द्यायचं असं. पण सगळं नाही का कोणी काय बोलतंय काय नाही सगळं तुमच्यावर सोडून हो, देणार मी. हो. तसंच कोणालाच असतंय. तो. प्रत्येकाला आणि उत्तर ताई देणं महत्वाचं आहे का सांगा ताई बरं तुम्ही? आपण कसं एखाद्याला समोरचं बोलणार आपण त्याला उत्तर हो, देणार. हो, हो. आणि ताई शब्दाने म्हणजे शब्द काय वाढत जाणार. म्हणजे मला एवढं टेन्शन यायचं ताई मी ना हं. म्हणजे सकाळी काही काम म्हणजे असं करताना 12-1 वाजायचे तरी माझं काम म्हणजे टेन्शनच एवढं डोक्यामध्ये तेच 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 हं, हं. आपल्याला असे म्हणले तसं झालं. हं, हं. म्हणजे इतकं टेन्शन ना संध्याकाळी ताई स्वयंपाक करायला सोडून मी झोपून घ्यायचे. टेन्शनच तेवढं राहायचं. हां, हां. म्हणजे काय करावं ते समजतच नव्हतं. काही करावं काही समजत नव्हतं. पण 6-7 वर्षापासून आहे ना ताई. आणि ताई मग ते स्वामी सेवेत आल्यापासून त्यांना पण काय झालं आणि काही नाही. ते पण एकदम शांत झाले ताई. अरे आता वाह! काही म्हणजे असं बोलती नाही कारण मी ना स्वामी कायम ताई ना म्हणजे स्वामींचा संदेश वगैरे ऐकत असते ना. हां, नाही का. हां. समोरचं एवढं बोलतं ना आपण त्याचा बदला कसा घ्यायचा. आपण बोलायचं नाही ताई काही. हो, हो. आपण नाहीच आपलं बोलायचं. कष्ट करून प्रामाणिकपणे कष्ट करून काहीतरी करून दाखवायचं. आपण असं नाही का ताई. हो ना, हो ना. नाही हे वाद करा. कोणाशी घालत बसायचं नाही तर. हां, ताई वाद कुणाशी घालत बसायचं नाही आणि ते पण जाऊ द्या ताई. आणि त्यांनी आम्हाला इथं स्लॅब टाकून दिला नाही ते तर एक बरंच झालं. कारण काय झालं ताई ही जागा आहे ना आमचं पहिलं जे घर आहे ना ताई. हां, हां. ते पण म्हणजे असं ना आमच्या नावावरती नाही कुणाच्या आणि ते दुसऱ्या सासऱ्यांकडे त्यांना पण निम्मं द्यायचं ठरलं ना आता. हां, हां, हां. आणि मग बघा फक्त बरं. घरं राहणार ताई. म्हणजे असं हो आहे का ना. त्यांना त्यांनी आमचं घर मोडण्याचा प्रयत्न केला पण ताई त्यांना सुद्धा सगळ्यांना घर सोडून जावं लागेल. हो ना. म्हणजे म्हणूनच स्वामींची काय लीला असते ना ताई कळतच नाही काही. हो, म्हणूनच तर तुम्हाला तिथं काही करू दिलं नाही, थांबवलं. नाहीतर हां, ताई करूनच म्हणजे द्यायचं. म्हणजे खर्च करून इथं बसला असतो पुन्हा हां, तिकडं. मग नाही उगाच का. पैसे वाया गेले असते. हो ताई. आणि दिवाळीनंतर ना माझ्या मिस्टरांचं पण म्हणजे कामधंदा एकदम व्यवस्थित चालू आहे ताई. त्याच्यामुळे म्हणजे टेन्शनच नाही काही ताई. पैशांचं तर तुम्हाला सांगते म्हणजे असं नाही का कधी अडचण आली पैसा नाही असं तर होतच नाही कधीच नाही ताई. हां, हां, हां. अहो स्वामी कष्ट. घरात आले की हां. स्वामींचंच घर होऊन जातं ना हो ताई. हो ताई. फार माझे मिस्टर आहेत ना ते सुद्धा म्हणत असते. कोणाचं काही चाललं ना काहीच लक्ष द्यायचं नाही. कोण हो. काय म्हणतंय कोणाचं आपण फक्त स्वामींचं नाव घ्यायचं. स्वामीच बघतील सगळ्यांना. कोण आपल्याविषयी काय म्हणतंय काय बोलतंय काहीच लक्ष द्यायचं नाही ताई. हो ना, हो ना. असं. हं. आणि काही ताई भांडणातून हे बघ काहीच साध्य होत नाही. म्हणजे जेव्हा होतच नाही. भांडणं हो ताई. आणि मग एवढं टेन्शन यायचं ना तर म्हणजे काय काम पण होत नव्हतं आणि काही भांडणाने काय होतं भांडायचं टेन्शन आणि उगाच. टेन्शन येणार आपण जेवणार नाही काही नाही ताई. आणि ज्यावेळेस ना आम्ही म्हणजे ते मोठे भाई आणि ते एकत्र होतं ना ताई म्हणजे असं ते पण असं नाही का बोलायचे काही पण असं खडूसवाणी नाही का हां, ताई. हां, हां. तर मला तेव्हा पण म्हणजे ताई माझा असं स्वभाव मी कोणालाच कधी काही बोलत नाही. पण समोरचं बोललं का मग मला टेन्शन येतं ना आपण हां, मग काही बोलत नाही मग आपल्याला का बरं बोलले ना. हां, मग तसंच होतं ना. आपण आणि बोलत नाही त्यावेळेस तर ना मग. ताई मी म्हणजे चांगले 5-6 वर्ष आम्ही एकत्र होतो ना. म्हणजे 2 वर्ष झाले का इतकी आजारी पडायची. मग काय व्हायचं आजारी पडले का जेवण नाही टेन्शन आणि ताई मग आजारी पडलं का माहेरी जायचं तेच खर्च करायचे ताई ना. हां, अशी एकदा तर कावीळ झाली पार 15,000 रुपये बिल आलं तरी ताई त्यांनीच भरलं ते. हां, हां, आणि हां. मग ते असं. स्वामींच्या सेवेत आल्यामुळं ना म्हणजे म्हणजे मिस्टर भरपूर चांगले पण त्यांच्या हातात काही नव्हतं ना हो ताई. हां, 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 हां. आणि मग त्यानंतर ना ताई त्यांनी जसं स्वामींनीच त्यांना बुद्धी दिली नाही का. हं, हं. मग ते म्हटले मला राहायचंच नाही म्हणे तुमच्यामध्ये. आणि अरे मग वाह! बरोबर. त्यानंतर आम्ही सेपरेट राहायला लागलो आणि त्यानंतर पण काही त्रास कमी नाही झाला ताई. त्यावेळेस पण आम्हाला ना चारा वगैरे गाया होत्या ना तर आम्हाला दुसऱ्या मळ्यामध्ये लांब चारायला दिलं तर ताई आम्ही 6 वर्ष लांबून चारा आणला दुसऱ्या मळ्यामधून. हं, हं, हं. म्हणजे तेव्हा पण इतका त्रास झाला आणि घालून पाडून तर ते तर विचारायचंच नाही हो ताई. पार किती बोलला असन कोण. पण म्हणजे ना स्वामींचे संदेश आहे कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. हो, कोण हो, काय हो. म्हणतंय कोण काय नाही. फक्त नाही, नाही. आपण आपलं. हां. असं.
त्यामुळे ना ताई स्वामींनी जसं नाही का सगळं म्हणजे आता आहे ना टेन्शन नाही ताई. उद्या काय होईन, आज काय होईन काहीच नाही, आणि काहीच नाही. काहीच नाही, चिंता नाही, काळजी नाही, मुलांची नाही, काही नाही. हो ना. आणि असं म्हणजे कुणाचंच टेन्शन नाही राहिलं ताई. एकदम बिनधास्त दररोज आपला नित्यक्रम करायचा, बाकी काय होईल ते स्वामी करतील. हो, स्वामी बघतील एवढंच फक्त. हो ना, हो ना. नाही, आणि ही भावना होतेच ताई. प्रत्येक स्वामी भक्तांची हीच भावना होते. आपले हो. स्वामी आहेत, घाबरण्याची गरज नाही. एक विश्वास निर्माण होतो ना हो ताई. हो ना ताई, तेच ना मग. असं म्हणजे ना, म्हणजे ताई इतकं घर सुद्धा इतकं करायचं ना, पण कधी ते म्हटले नाही का म्हणजे मुलांना सुद्धा का तुम्ही तिकडे झोपा म्हणून असं सुद्धा म्हटले नाही ताई ते. हं, हं, हं. एवढा म्हणजे त्रास दिला आणि वरून संपले नाही का दिवस ताई येतात. आणि वरून आपल्या संग बोलणार नाही, हे नाही, ते नाही. पण आता सगळं सोडून दिलं. स्वामींवर आहे ना, आपल्या बरोबर स्वामी ना, कोण बोलतंय, कोण नाही बोलतंय, कसलंच टेन्शन नाही आता. हो ना, हो ना. नाही, काही विचारच येत नाही ना हो ताई. विचारात येत नाही ताई, काहीच नाही ती मनामध्ये ताई. प्रत्येक वेळी असं. मार्गदर्शन करतात. जरी समजा एखाद्या वेळेस मन चलबिचल झालं, काय मनात विचार आला, तर हो. करतात ते लगेच मार्गदर्शन. नाही ताई, आणि आम्ही तिथून लांबून चारा आणायचा. तिथं पण आम्हाला भरपूर लांब चारा वगैरे व्हायचा राहायचा ताई. पण असं झालं ना, आम्ही एवढं कष्ट करून ताई आम्हाला कुठलीच दुखणी नाही. तुम्ही सांगता ना, काहीच म्हणजे लय आजारी का काही गोळी काहीच नाही ताई. पण त्यांना आहे ना ताई सारखी का कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय ताई. म्हणजे बघा ना, आम्ही सगळे कष्टाने लांबून हे केलं आणि त्यांना त्रास. असं. आणि ताई ते आम्ही मोठे आणि आम्ही एकत्र होतो ना, तर ताई सासूबाई होत्या ना, हं, हं. म्हणजे आयतात. तर त्या काय करायच्या म्हणजे मुलं ना थोडे 2-3 वर्षाचे झाले ना ताई. हं, आणि मग आता ताई गाय वगैरे म्हटलं मी चारा वगैरे आणायचं आम्ही दोघं. हं. आणि ते मोठी जाऊबाई स्वयंपाक वगैरे, मोठे बाया दुधाला दाणे वगैरे असं चालायचं त्यांचं ना. हं, हं, हं. आणि मग त्या काय करायच्या त्यांचं धुणं वगैरे धुवायच्या ना. आम्ही काय ठीक आहे ना ताई 10 वाजता तुम्ही धुण्यातून धुणं काढलं का म्हणू शकता ना धुतलं नाही, नाही का? हो ना, हो ना. हो. आणि ताई त्या काय म्हणायच्या, "काय गं मी धुण्यात होती, मी असं करते, तसं करते." हं. आणि मग ताई मोठे ते बाया होते ना, ते पण म्हणायचे, "काय गं बाईला तुम्ही धुणं धुवायला लावत्या, काय गं तुम्ही चहा करा, तुम्ही त्यांना भांडी घासायला लावा." ताई असं म्हणायचे बरं का. हं, हं. आणि तेव्हा एकत्र होतो ना ताई, मग असे बोलणे करायचे. आणि ताई आज आहे ना, आज अशी परिस्थिती ना ताई, म्हणजे ताई कोणी किती त्रास दिला ना, स्वामींनी सगळ्यांचं जसं हे करतात नाही का, हो, आपोआप भक्ताला त्रास दिल्यावर ताई. वेळेबरोबर आपोआप तोंड बंद होत जातात ताई. हो. नाही ना ताई, मग आता असं आहे का म्हणजे सासूबाईंना इतकं काम करावं लागतं, स्वयंपाक, धुणं, भांडे. ताई जे नव्हतं करावं लागत ते सुद्धा करायची वेळ आली आज त्यांच्यावर. हं, हं, हं. म्हणजे इतकं म्हणजे आपल्याला सुद्धा मग असं वाटतं का खरंच म्हणजे त्यांनी जरी केलं असेल तर पण एवढं पण नकोय त्यांना ना. हो ना, हो ना. म्हणजे आपण मन स्वच्छ असतं हो ताई. स्वामी हो ताई. सेविकांचं मन एक वेगळंच असतं, की त्यांना पण कोणाचं दुःख ताई वाटत नाही, नाही, म्हणजे त्यांना नाही. होऊ नये असं नाही, वाटतं. नाही. पण ताई त्यांचं आता त्या बायांचं स्वतःचं काम होत असं ते काहीच म्हणती नाही ना. हो ना. असं नाही का मग का बरं तू भांडी घासती का? ताई ते पार सकाळी ना 5:30-6 लाच उठतात ताई. हां. आणि सगळं अंगण वगैरे सगळं झाडतात. स्वयंपाक करणे, धुणं, भांडी सगळं करतात ते. बापरे! सासूबाई म्हणजे किती ताई आपण काय बोलत होतो आणि काय स्वामींनी म्हणजे थोड्या दिवसात दाखवलं ते. हो ना, हो ना. प्रत्येकाला दाखवलं, की तुझ्याजवळ हिरा होता, पण तो तुला समजला नाही. ताई आणि त्यावेळेस म्हणजे एक शब्द न बोलता सगळे कामं करून ताई तर इतकं. आणि आज असं आहे ना ताई, म्हणजे जसं स्वामींनीच नाही का एक शक्ती असते स्वामींचं नाव घेतल्यावर ताई नाही का. हो ना. अहो, मग एवढा विश्वास मनात निर्माण होतो ना ताई. मी सांगू हं. शकत नाही, कारण मी पण अनुभव घेते ना. मी पण एक तुमच्यासारखी स्वामी सेविक रे. पण हो ताई. आणि त्यानंतर ना मग समजा तेव्हा काय म्हणायचे, "काय गं ही लईच नाही का कामाला आळस आहे, असंच आहे, तसंच आहे." ताई लई बोलायचे बरं का. हां, हां, हां. म्हणजे किती काम करा त्यांना कमीच होतं बरं का कमीच ताई. होतं. हां. हो. आणि ताई मग आता असं झालंय ज्याचे त्याचे शेत आहे, मग का बरं होत नाही यांना. ताई मी ना ताई गायांचं पण करते आणि आमच्याकडे बाया भेटती नाही ना, मग असं दुसऱ्यांकडे जायचं, दुसऱ्या बाया मग आपल्याकडे सावडीवारी हां, येणार हां, ना. हां, हां. ताई मी मुलगा पण कॉलेजला जातो, माझे मिस्टर पण बाहेर कामाला जातात ना. हं, हं. आणि मग मी 4 वाजेपर्यंत त्यांच्याकडे कामाला जाणार, 4 वाजता येणार, गायांचं सगळं आवरणार, सकाळी सगळं आवरून जाणार. हं. ताई मी म्हणजे शक्यतो कधी-मधी घरी असते, नाही तर सारखी शेतात. मला घरी करमत नाही ताई. आणि स्वामींचं नाव आपलं फक्त. हो, घरी हो. असलं तर कशाला याचं नको, त्याचं नको, कोणाचं हो, हो. टेन्शन नको. नाही, नाही. तशा एवढं फंद्यात शेतात. पडायचंच नाही ताई. ताई तेच ना मग.
आणि कोणाचं त्यांनी किती शिव्या देऊ द्या, कोणी किती वाईट करू द्या ताई, पण मी कधीच त्यांना वाईट शब्द सुद्धा बोलली नाही का तुम्ही असं आणि तुम्ही तसं. आपल्याला येतच नाही ताई असं बोलता ना. नाही नाही. त्याच्यापेक्षा ताई, आणि जेव्हा मग आम्ही ते गाडीवरून पडलो होतो ना, तेव्हा म्हणजे मला पहिलं असं जास्त भीती वाटायची कसली. पण ताई, पण आम्ही पडलो ना, मला म्हणजे मी पडले म्हणूनच वाटलं नाही ताई गाडीवरून. आणि उठले आणि लगेच माझ्या मिस्टरांना उठवायला गेले. आणि ते म्हणजे त्यांचा पाय ना गाडी खाली होता, त्यांना काय उठता येईना ना. आणि मी म्हणजे मला कळलंच नाही मी पडले का काय. माझा गाडीचा हात सुद्धा म्हणजे निसटला नव्हता ताई. मी गाडीला धरलेलं होतं. म्हणजे फक्त गुडघ्यांना लागलं आणि मी पटकन उठले. त्यांना पण उठवायचा प्रयत्न केला, पण तेवढ्या 5 मिनिटात ना सगळी गोळा झाली माणसं. त्यांना घेतलं काढायला ताई. पण म्हणजे असं नाही का. आणि समोरच्याला एवढं ते रोडवर पडले ताई, डांबरीवर, आणि आम्ही रोडच्या कडेला असं मातीची जागा होती ना, त्याच्यावर पडलो. म्हणजे एवढं हे झालं. वा. मग अशी हो ना ताई. स्वामी आहेत ना ताई, स्वामी आहेत म्हणून तर आपल्या भक्तांचं रक्षण होतं ताई. हो प्रत्येक ताई, काही असलं मी म्हणते आहे ना स्वामी, बघतील ना स्वामी, म्हणजे एवढंच असतं हो ताई. हो, आपलं तोच विचार असतो ना हो ताई. प्रत्येक स्वामी हो ना भक्तांचा ताई. तोच विचार असतो की आपले स्वामी आहेत. आणि कधीही बघा एखाद्याच्या घरात स्वामी आले की संपूर्ण घर चालवतात. कधी कधी मी खूप अनुभव ऐकते ना ताई, आणि मला तर ना असं वाटतं की मला दररोज प्रत्येकाच्या अनुभवातून स्वामी मला भरपूर शिकवत असतात. असे काही हो ना काही ताई. म्हणतात ताई की मी एकटी राहते, माझी 2 मुलं, कुठूनच पैसे येत नाहीत, पण त्या दिवशी अडचण असेल ना, कुठून येतात ते मलाच समजत नाही. कधी कोणीतरी देऊन जाणार, कोणीतरी मदत करणार, किंवा माझेच पैसे कुठे असले तर माझ्या लक्षात नसले तर ते आणून देणार. जसे खूप मग सुंदर तेच ना सुंदर अनुभव ताई. येतात ताई. तेच ना मग ताई. म्हणजे आम्हाला पण ताई वाटत नव्हतं आमचं घर होईन. आमचं पण आता कसं आलं आणि काय आलं ते स्वामींनाच माहिती ताई. आणि खाली पण 1500-1600 स्क्वेअर फूट, आणि वरती पण एक रूम, आणि जिन्याचा टावर वगैरे वरती पण नेलेलं आहे ताई. अरे वा. छान. म्हणजे तेच ना, स्वामींनी स्वप्नात दाखवलं तुला हे घर भेटणारी म्हणून ताई, आणि खरं झालं हो ताई. अरे वा. बघा किती स्वामी सुंदर अनुभव देतात, आणि किती सुंदर म्हणजे प्रत्येक भक्तांना तारून नेतात प्रत्येक संकटातून. हो ना ताई. म्हणजे फार म्हणजे असं ना, प्रत्येक क्षणाला नाही का ताई स्वामी बरोबरच असं. त्यानंतर पण ना ताई, गाडीवरून पडल्यानंतर ना भीतीच वाटायची समोरून गाडी आल्यावर पण नाही का, गाडीवर चालल्यावर ताई. आणि मी माझ्या मुलाच्या बरोबर ना लग्नाला चालले होते ना पुन्हा एकदा. आणि तेव्हा पण ना मग मला अशी भीती वाटायची. मी प्रत्येक वेळेस गाडी आली का तो म्हणायचा तू नुसती गाडी एक्साइटेड करते नाही का, भीती वाटल्यासारखी. आणि ताई अचानक ना मला स्वामींचा असा फोटो दिसला, आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी पाठीशी आहे. अरे वा. हो. आणि ताई, आणि पुढं गेला ना, दिसेना असं झालं, फोटो नाही, काहीच नाही तिथं. अरे वा. तुम्ही घाबरला त्यामुळे त्यांनी सांगितलं की हो घाबरू ताई. नकोस, मी आहे पाठीशी. हो ना ताई. म्हणजे असं ना, आणि काल पण ना ताई माझं ना असं पाय दुखत होता म्हणून आम्ही ना दवाखान्यात गेलतो ताई जरा. आणि तिथं ना ताई स्वामींचाच फोटो होता बरं का. स्वामींचा फोटो होता. समोरून बघितलं का स्वामी दिसायची म्हणजे बरं का. आणि थोडंसं साईडला झालं का गुरुमाऊली दिसायची बरं का. अरे वा. आणि पुन्हा थोडंसं साईडला झालं का मोरे दादा एकाच फोटो मध्ये बरं का. अरे वा. 3 प्रतिमा दिसत होत्या ताई. अरे वा. मी पहिल्यांदा बघितलं, म्हणलं बघा. घरून इथं आलो आणि इथं पण स्वामींचं म्हणलं. आणि त्यात थोडंसं सरकलं का समोरून स्वामी दिसायचे, थोडं सरकलं का मोरे दादा दिसायचे, अरे वा. आणि थोडंसं सरकलं का गुरुमाऊली दिसतात. म्हटलं बघा किती चमत्कार आहे, एका फोटो मध्ये 3-3 मूर्ती दिसतात. अरे वा. तुम्हाला म्हणजे तिघांचं एकाच फोटो मध्ये दर्शन दिलं की हो ताई. हो ना ताई. हो ना ताई. खूप सुंदर अनुभव आहे ताई. हो ना ताई. खूप छान आहे. शेअर करते मी ताई. हो चालेल ताई. चला. श्री स्वामी समर्थ. हो ताई. श्री स्वामी समर्थ. आणि एकटे शेतात जाऊ नका ताई. कोणाला तरी बरोबर घेऊन जा. चालेल बरोबर ताई. पण तरी पण स्वामी असले ना ताई, स्वामी असले ना मला कसली. आणि त्यानंतर मला असं भीती वाटत नाही ताई. वाघ जरी बघितलं मी दुसऱ्या दिवशी जाऊ शकते, मला भीती नाही वाटत कसली. नाही, तुम्हाला ती सवय आहे ना, पण मला ऐकूनच भीती वाटली. हो ना ताई. कारण आमच्या इकडे तसं काय नाही ना, म्हणजे भीती वाटते. वाघ म्हटल्यानंतर ते काय साधा सुद्धा प्राणी आहे का? नाही ना ताई. चालेल ताई, मी अनुभव शेअर करते. हो चालेल ताई. चला. श्री स्वामी समर्थ. हो ताई. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या ताईंचे अनुभव किती सुंदर आणि गोड होते. खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर
सर्वस्व आयुष्य संपूर्ण तारून नेतात स्वामी. कधीच कोणत्याच गोष्टीचं टेन्शन राहत नाही की मला आता काय करावं लागेल किंवा या संकटात मी काय करू किंवा उद्याची चिंता अजिबात सुद्धा राहत नाही. स्वामी आहेत. आपले स्वामी प्रत्येक गोष्ट बघून घेतात, कारण स्वामी पाठीशी अशी दैवी शक्ती आहे की भक्तांचं पूर्ण टेन्शन, पूर्ण कशाचीच चिंता मनामध्ये राहत नाही. स्वामींचा एकच शब्द नेहमी डोळ्यासमोर येतो. कधी काय अडचण आली, दुःख आलं, अडचणी आलं किंवा मन जरी विचलित झालं तरी वेळोवेळी स्वामी मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर स्वामींचा एक शब्द जो आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा शब्द खरोखरच मनाला भिडून पुढे जात असतो. तर खरोखरच खूप सुंदर. कधी कधी तर मला असं वाटतं की स्वामींच्या सेवेमध्ये आलेला प्रत्येक भक्त हा खरोखरच खूप भाग्यवंत आहे. कारण स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना की कोणत्याच गोष्टीची चिंता राहत नाही, कोणत्या गोष्टीचं की काय करावं लागेल, कोणत्याच गोष्टीचं काही विचार करावा लागत नाही. आणि स्वामींच्या सेवेमध्ये खूप सुंदर सुंदर स्वामी अनुभव देखील देत असतात. तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर आणि गोड होता. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त, स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे आणि प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने स्वामी सेवा ही केली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा अनुभव व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.